नमस्कार महाराष्ट्र, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तब्बल 5 वर्षांपेक्षा जास्त काळ उलटून गेलाय. महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्याच नाहीयेत. या राज्यामधल्या तब्बल 29 महानगरपालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषदा आणि 289 पंचायत समित्यांचा गाडा सध्या प्रशासक हाकतायत. कधी कोरोना, कधी प्रभाग रचना, तर कधी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा. यामुळे या निवडणुका रखडलेल्या राहिल्या. पण शेवटी सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांचा मार्ग मोकळा केला आणि राज्यामध्ये या निवडणुकांची तयारी सुरू झाली. डिसेंबर-जानेवारी महिन्यामध्ये या निवडणुका होणार असं गृहीत धरलं गेलं आणि असं असताना आता या निवडणुका घेऊच नका अशी मागणी व्हायला लागली आहे. बरं, ही मागणी करतंय कोण? ही मागणी करतायत राज्यातले विरोधी पक्ष. खरं तर सरकार निवडणुका घेत नाहीये असा आरोप विरोधी पक्षांचाच होता. मग आता जेव्हा निवडणुका घोषित व्हायची वेळ आली तेव्हा विरोधक अशी मागणी का करतायत? याचं कारण आहे मतदार याद्या. केंद्रीय निवडणूक आयोगाने तयार केलेल्या मतदार याद्या सदोष आहेत आणि याच याद्यांच्या आधारे विधानसभेच्या निवडणुका झाल्या. निवडणुकांनंतर या याद्यांवरून देशभरात रान उठलं, पण पुन्हा त्याच याद्या वापरून निवडणुका घेतल्या जातायत असा आरोप विरोधकांचा आहे. आणि म्हणूनच विरोधकांनी थेट या निवडणुका घेऊच नका अशी मागणी केली आहे. खरं बघायचं तर लोकशाहीमध्ये निवडणुका हा सगळ्यात महत्त्वाची प्रक्रिया असलेला भाग. निवडणुका जितक्या महत्त्वाच्या असतात तितकंच महत्त्वाचं असतं त्या निवडणुका पारदर्शक पद्धतीनं होणं आणि निपक्षपातीपणे पार पडणं. रोजच्या जगण्याशी संबंधित असलेल्या महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या यांच्या निवडणुका 5-5 वर्ष न होणं हा ना लोकशाहीचा सन्मान आहे, ना त्या लोकशाहीमधल्या लोकांचा सन्मान आहे. पण जेव्हा त्या निवडणुका होतात तेव्हा त्यामध्ये कोणतेही प्रश्न उपस्थित होऊ देऊ नये ही सरकारची आणि प्रशासनाची जबाबदारी असते. मतदार याद्या सुधारण्याची मागणी करणं हा विरोधकांचा अधिकार आहे, पण सदोष याद्यांसह निवडणुका घेऊ नका अशी मागणी जर करावी लागत असेल तर प्रश्न प्रचंड गंभीर आहे आणि याच प्रश्नाबद्दल आज आपण बोलणार आहोत. पण त्या अगोदर पाहूयात, आज जेव्हा विरोधक मंत्रालयामध्ये पोहोचले, त्यांनी अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि भेटीनंतर पत्रकार परिषद घेतली, त्या सगळ्या दरम्यान नेमकं काय काय घडले. सलग दुसऱ्या दिवशी मंत्रालयामध्ये ही दृश्य दिसली. विरोधी पक्षांचे प्रमुख नेते मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी मंत्रालयात पोहोचले. मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आज राज्य निवडणूक आयुक्त आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली. जवळपास 1.25 तास बैठक चालली आणि या बैठकीमध्ये विरोधकांनी निवडणूक आयोगासमोर मतदार याद्यांमधील घोळाची यादीच सादर केली. मुरबाड मतदारसंघामध्ये त्या मुरबाड मतदारसंघामध्ये बूथ क्रमांक 8 मध्ये 400 मतदारांचं एक घर आहे. 400 मतदार आहेत की ज्यांच्या घरासमोर फक्त डॅश आहे, म्हणजे घर नंबर डॅश आहे. बंडेरा विधानसभा मतदारसंघ बूथ नंबर 211 वरती 450 मतदारांचं घर क्रमांक 0 लिहिलेलं आहे. कामठी विधानसभामध्ये देखील 867 मतदारांचं घर निरंक आहे, घर नंबरच नाही. बऱ्याच ठिकाणी दुबार मतदार नोंदवण्यात आलेले आहेत, म्हणजे एका व्यक्तीला 8-8, 5-5, 4-4 वेळा मतदानाचा हक्क दिलेला आहे. एपिक नंबर एकच असतो अशी आजपर्यंत आपल्या सगळ्यांची खात्री होती, पण मतदार याद्यामध्ये अनेक वेगवेगळ्या एपिक नंबरची माणसं आम्ही त्यांना निदर्शनाला आणून दिली. जयंत पाटलांनी तर मतदार याद्यांमध्ये सरकार बाह्य हस्तक्षेप होतोय का अशी गंभीर शंका उपस्थित केली. आमचा दावा असा आहे आणि आमचा समज व्हायला लागलेला आहे की राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाचा सर्व्हर हा महाराष्ट्रात दुसरा कोणीतरी चालवतो असा आमचा आता अनुभव व्हायला लागलेला आहे. आणि दुसरा कोणीतरी परस्पर या मतदार याद्यांमध्ये नावं घालतो, मतदार याद्या उघड झाल्या की नावं काढतो. राज्य निवडणूक आयोग असो किंवा केंद्रीय निवडणूक आयोग यांच्या हातात काही नाहीये, कुणीतरी बाहेरच ही सिस्टीम ऑपरेट करतंय असा याचा अर्थ आहे. निवडणूक आयोगाच्या याद्या जर इतक्या सदोष असतील तर त्याच याद्यांवर आधारित निवडणुका घेता कशा असा सवाल विरोधकांनी केला. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका
पुढे ढकलण्याचीही मागणी केली. मी फक्त त्यांच्यासमोर एवढंच सांगितलं की या मतदार याद्या जोपर्यंत सुधारणा होत नाही, तुमची सुधारणा होत नाही, तोपर्यंत निवडणुका तुम्ही घेऊ नका. आता साधारणपणे आपण जर समजा महानगरपालिकेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर समजा आपण पाहिल्या तर गेल्या 5 वर्षामध्ये निवडणुका झालेल्या नाहीये. मग जर 5 वर्ष जर समजा या निवडणुकांमध्ये गेलेली असली तर मग याद्या सुधारण्यासाठी अजून 6 महिने गेले तर काय फरक पडतो? आम्ही त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की जोपर्यंत हा संपूर्ण निवडणूक मतदार यादीतला घोळ तुम्ही त्याच्यावरती काही स्पष्टीकरण किंवा तो सुधारत नाही तोपर्यंत या निवडणुका होता कामा नयेत. सुप्रीम कोर्टाचा त्यांनी आदेश आम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला, पण सुप्रीम कोर्ट असं कधी कुठेही सांगत नाही की तुमच्यात काही दोष असले तरी चालतील, पण ह्या तारखेच्या आधी निवडणुका घेतल्याच पाहिजे. हा सर्वोच्च न्यायालयाचा काही तसा निर्णय नाही. त्यांनी सांगितले की या निवडणुका सदोष असता कामा नयेत आणि निष्पक्षपातीपणाने ते झाल्या पाहिजेत. मंत्रालयात अधिकाऱ्यांनी बैठक घेतली खरी, पण त्यांना एकाही प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही असा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केला. केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्याचा निवडणूक आयोग या दोघांनाही भेटलो, एकत्रित बैठक केली, परंतु आमचं काही समाधान त्यामध्ये झालेलं नाही. त्यांनी स्पष्टपणे काही उत्तर आम्हाला दिलेलं नाही. ही वस्तुस्थिती आहे. काल झालेल्या बैठकीला शरद पवारांची उपस्थिती होती, पण आजच्या बैठकीला मात्र शरद पवार उपस्थित नव्हते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ दुसऱ्या दिवशीही शिष्टमंडळात सहभागी झाले नाहीत. खासदार सुप्रिया सुळे यांनीही 2ही दिवस शिष्टमंडळात सहभाग काही घेतला नाहीये. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा घटक नसलेले राज ठाकरे हिरारीनं या शिष्टमंडळात सहभागी झाले. मतदार याद्यांमधल्या घोळाची चर्चा होत असतानाच विरोधकांच्या यादीतील घोळही नजरेतून सुटणारा नाहीये. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. तब्बल 2 दिवस विरोधकांनी मंत्रालय गाठलं. मुख्य निवडणूक अधिकारी आणि राज्य निवडणूक आयुक्त यांची भेट घेतली आणि आपल्या सगळे मुद्दे त्यांच्या समोर मांडले. त्यांच्याकडून मिळालेल्या उत्तरानं आपण समाधानी नसल्याचं म्हटलं. पत्रकार परिषद घेतली. हे सगळं झाल्यानंतर जेव्हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना याबाबत विचारण्यात आलं तेव्हा मुख्यमंत्र्यांनी या शिष्टमंडळाबाबत आणि त्यांनी केलेल्या मागण्यांबाबत काय प्रतिक्रिया दिली तीही बघा. इतके कन्फ्युज्ड विरोधक मी माझ्या जीवनात बघितलेले नाहीत. आणि इतके मोठे मोठे लोक हे सगळे, त्यांना कोणाकडे गेलं पाहिजे, कायदा काय आहे, या सगळ्या गोष्टी माहिती आहेत की नाही मला माहिती नाही. पण मला असं वाटतं की त्यांना सगळं माहिती आहे. केवळ परसेप्शन क्रिएट करण्याकरता, निवडणुकीत आपण हारलो तर आधीच परसेप्शन क्रिएट करण्याकरता ते करतायत. आणि या मुद्द्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ते सगळे प्रश्न आज आपण चर्चेमध्ये उपस्थित करणार आहोत. पण त्या अगोदर एक नजर टाकूयात की विरोधकांनी आज जी पत्रकार परिषद घेतली, ज्या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते बोलले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते बोलले, मनसेचे नेते बोलले, काँग्रेसचे नेते बोलले. या सगळ्यांनी प्रश्न काय उपस्थित केले, काय मागण्या आहेत त्यांच्या, काय सवाल आहेत त्यांचे सरकारला, त्याची एक यादीच आहे. त्या यादीवर एक नजर टाकूयात. विरोधकांचा आयोगाला पहिला सवाल, निवडणुकीच्या मतदार याद्यांमध्ये मुळात इतके घोळ आहेतच कसे? आयोगाच्या मतदार याद्यांचा सर्व्हर कोण हाताळतं? मतदार याद्यांवर सरकार बाह्य शक्तींचं नियंत्रण आहे का? मतदार याद्या या कुणा बाहेरच्या व्यक्तींकडून म्हणजे आयोगा व्यतिरिक्तच्या व्यक्तींकडून बदलल्या जात आहेत का? विधानसभेच्या निवडणुकीनंतर मतदार याद्यांमधले दोष जर दिसले होते तर मग या मतदार याद्या सुधारल्या का नाहीत? जर मतदार याद्या सदोष असतील तर त्यांच्या आधारे निवडणूक निकोप कशी होणार? याद्यांमधले दोष काढता येत नसतील तर मग निवडणुका त्या याद्यांच्या आधारे घेता कशा? राजकीय पक्षांना आक्षेप दाखल करण्यासाठी फक्त 6 दिवस कसे देण्यात आले? पालिका निवडणुकीमध्ये व्हीव्हीपॅटचा वापर का केला जात नाही? मतदानाचं सीसीटीव्ही फुटेज हे राजकीय पक्षांना उपलब्ध का करून दिलं जात नाही? 45 दिवसात डिलीट का होतं? एकाच मतदाराचे वेगवेगळे इपिक आयडी, एपिक क्रमांक तयार होतात कसे? डुप्लिकेट मतदार शोधण्याचं सॉफ्टवेअर जर आहे तर ते 2019 नंतर का वापरलं गेलं नाही?
मतदार याद्या राजकीय पक्षांना मतदारांना डिजिटल स्वरूपामध्ये का पुरवल्या जात नाहीत? 2019 नंतर निवडणूक आयोग माहिती सार्वजनिक करणं का टाळतंय? निवडणूक आयोग इलेक्शन घेणार आहे की थेट उमेदवारांचं सिलेक्शन करणार आहे, असा सवालही विरोधकांनी आज उपस्थित केलाय. याच सगळ्या मुद्द्यांबद्दल बोलायचं आणि त्यासाठी माझ्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी. कुलकर्णी सर नमस्कार, स्वागत आहे आपलं. नमस्कार. नमस्कार. शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत चर्चेमध्ये सहभागी झालेत. अरुणजी नमस्कार. नमस्कार. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते तुषार रसाळ आपल्या सोबत आहेत. तुषारजी नमस्कार, आपलंही स्वागत. नमस्कार. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अमोल मातेले आपल्या सोबत आहेत. अमोलजी पुन्हा एकदा स्वागत आपलं. नमस्कार. नमस्कार. काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार चर्चेमध्ये सहभागी आहेत. हनुमंतजी स्वागत. नमस्कार. आणि राजकीय विश्लेषक प्रवीण पुरोसर आपल्या सोबत आहेत. प्रवीणजी आपलंही स्वागत. नमस्कार. कालच्या सारखी आजची सुरुवात पण प्रवीणजी मला तुमच्यापासूनच करावी लागेल. काही बदल दिसला कालच्या शिष्टमंडळात, आजच्या शिष्टमंडळात, मागण्यांमध्ये आणि विशेषतः जो टोन होता विरोधकांचा आजचा पत्रकार परिषदेमध्ये त्या बाबतीत? आज खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आजच्या शिष्टमंडळाची जी तयारी होती ती परिपूर्ण होती. शिष्टमंडळाने जे जे मुद्दे उपस्थित केले त्या मुद्द्यांच्यामुळे निवडणूक आयोगाला अक्षरशः माघार घ्यावी लागली. म्हणजे एका मुद्द्यावर तर निवडणूक आयोगाला काहीच बोलता आलं नाही. तो मुद्दा होता नगरचे बाळासाहेब थोरात जे आहेत ते गेल्या 7 ते 8 निवडणुकांपासून लाखाच्या फरकाने निवडून येतात आणि या निवडणुकीला ते लाखाच्या फरकाने पराभूत होतात. हे कसं काय होऊ शकतं? असा जेव्हा राज ठाकरेंनी प्रश्न उपस्थित केला तेव्हा त्याला उत्तर देणं दिनेश वाघमारे असतील किंवा चोकलिंगम असतील या दोघांना पण उत्तर देता आलं नाही. हे कसं काय झालं याचं उत्तर त्यांनी खरं म्हणजे तात्काळ द्यायला पाहिजे होतं. तुम्ही काय जे काय असेल ते काय उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे होतं. पण ज्यावेळेला शिष्टमंडळाने त्याला घेरल्यानंतर त्याला उत्तर देणं अवघड झालं आणि त्यांनी एकमेकांवर ढकललं. हे आमचं काम नाहीये. हे केंद्रीय निवडणूक आयोगाचं काम आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचं राज्य निवडणूक आयोगाचं काम आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आज निवडणूक आयोगाला घेरण्याची चांगली संधी विरोधकांनी घेतली आणि प्रत्येक नेत्याने त्या ठिकाणी झालेली प्रकरणं जी आहेत म्हणजे ड्युपुल्स जे आहेत मतदारातले आणि निवडणुकीतले हे अगदी सुधारण दाखवून दिले. म्हणजे इतक्या प्रमाणात दाखवून दिले की राज ठाकरेंनी सांगितलं की अरे मुलगा कोणाचा आणि वडील कोण. म्हणजे ज्यांचे 145 वर्ष एखाद्या व्यक्तीचं 145 वर्ष वय असेल त्याच्याच वडिलांचं जर वय 45 असेल हे केवळ हास्यास्पदच नाही तर विचार करण्याला उद्योग आहे की ह्या घटना होतं कसं. आणि हे सगळं असतानाही सत्ताधारी पक्षांनी ह्या सगळे खरं म्हणजे आज तसं म्हणजे मुख्यमंत्री किंवा इतर कोणीतरी ह्या भाजपच्या वतीने तिथे जायला पाहिजे होतं. कारण आपण गेल्या कित्येक दिवसापासून पाहतो की विरोधी पक्षच फक्त हे सांगते की हे लुपूस हे एका काँग्रेससाठी किंवा एका शिवसेनेसाठी नव्हते. कारण आपण कर्नाटकमध्ये बघितलं किंवा पश्चिम बंगालमध्ये पाहिलं, केरळमध्ये पाहिलं त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा तोच आक्षेप आहे जो आज इथे विरोधक करतात. म्हणजे सगळं पाहिल्यानंतर निवडणूक आयोगाचे जे काही लुपूल्स आहेत, जी काही त्रुटी आहेत, या त्रुटी इतक्या गंभीर आहेत की त्याची तुलनाच करता येत नाही. म्हणजे आपण बिहारमध्ये पाहतो की 65 लाख मतदारांची नावं जेव्हा गहाळ होतात तेव्हा काढली जातात. तसाच प्रकार महाराष्ट्रामध्ये घडला. ती 65 नसतील पण 40 लाख 45 लाख जो आक्षेप काँग्रेसने आतापर्यंत घेतला ते खरं आहे असं वाटण्याजोगी परिस्थिती आहे. कारण एकेका घरामध्ये 188 ज्या घराचा नंबर नाही त्या तिथे झिरो नंबर असलेल्या घरामध्ये 188 मतदार. म्हणजे ज्या घराचा नंबर नाही त्या मुरबाडमध्ये 400 मतदार. हे जे काही आपण बिहारमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो ते बिहार नव्हे. आपण बिहारची तुलना करण्याचा प्रयत्न कधी करायलाच नको. पण त्याहीपेक्षा आपण खाली गेलो. कारण बिहारमध्ये 80, 90, 100 अशा पद्धतीने अशा प्रकारे एवढ्या संख्येने मतदार एका घरामध्ये असेल. त्याच्याही पेक्षा गंभीर प्रकरण म्हणजे आपल्याकडे मुरबाडचं जिथे घर नंबरच नाही पण 400 मतदार. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा निवडणूक आयोगासमोर ठेवल्या त्यावेळेला कुठलंही त्यांनी म्हणजे स्पष्टीकरण द्यायचं राहिलं बाजूला. त्याच्यावर उत्तरही देता आलं नाही. शेवटी त्यांनी असं सांगते त्यांनी असं केला की आम्हाला त्यात काही करता येणार नाही. विधानसभेच्या याद्या होत्या त्या याद्या गृहीत धरूनच आता पुढच्या निवडणुका होतील हे त्यांनी सांगितलं. आणि त्याच्यावर अक्षरशः थातूर मारत होते. त्यांची उत्तर जी होती अक्षरशः थातूर मारत होती की जे खरोखर म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे म्हणाले आणि हे कटपुतले होते की काय तिथे आम्हाला उत्तर देणार आहे असं वाटण्याजोगी परिस्थिती होती. म्हणजे त्यांनी जेव्हा हे पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं
तेव्हा पत्रकारही अचंबित झाले. आणि एवढं कसं काय होऊ शकतं? निवडणूक आयोग म्हणून राज ठाकरे यांनी विनंती केली की हे सगळं प्रकरण जर इतकं गंभीर असेल तर 6 महिन्यामध्ये तुम्हाला याद्यांची पुनर्रचना करता येऊ शकते. आणि ही निवडणूक जर गेले 6 वर्ष झाली नसेल तर 6 महिन्यामध्ये मला काम अजून करता 6 येईल. महिने आणि थांबायला करण्यासाठी आणि करण्यासाठी तुम्हाला सुप्रीम कोर्टात सांगावं लागेल की महाराष्ट्रातल्या या निवडणुका आपल्याला 6 महिने जर पुढे ढकललं तर आमचं काम अगदी यथायोग्य करता येईल. पण हे सांगण्याची ताकद आज निवडणूक आयोगाने दाखवली नाही, हे त्यांचं फेल्युअर म्हणतात. आणि हेच सगळे सवाल उपस्थित करण्यात आले. राम कुलकर्णीजी, प्रश्न असा आहे की प्रश्नांची अख्खी यादी विरोधकांनी वाचून दाखवलेली आहे. बरं, हे प्रश्न कुणाला आहेत? तर एका घटनात्मक संस्थेला आहेत. त्या घटनात्मक संस्थेची जबाबदारी काय आहे? तर निवडणुका निष्पक्षपातीपणे, पारदर्शकपणे पार पाडणं. आता काय विरोधी पक्ष काय एकटा फक्त निवडणुकांना सामोरं जात नाही, सत्ताधारी पक्ष पण निवडणुकांना सामोरं जातात. ज्या मतदार याद्यांबद्दल विरोधी पक्ष बोलतात त्याच मतदार याद्या सत्ताधाऱ्यांकडनं पण वापरल्या जातात. मग हे प्रश्न तुम्हाला पडत नाहीत का? आणि जर हे प्रश्न व्हॅलिड असतील तर मग विरोधक बालिश आहेत असा आरोप किंवा अशी टिप्पणी कशी काय केली जाते? मुळात कविताजी, आता जे आपल्या ज्यांनी आपल्या समोर मांडलेलं आहे त्यातच त्याचं उत्तर आहे. निवडणूक आयोग मतदार याद्या बनवणं, त्याची तांत्रिक चुका वगैरे हे अनेक वर्षानुवर्ष आम्ही पण त्याच्या तक्रारी आम्ही पण मागणी करण्यात आलो. मुळात आज परिस्थितीमध्ये असं आहे की विरोधकांची मानसिकता पूर्णपणे भयभीत झालेली. उद्याच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये महायुती प्रचंड मताने यश मिळवेल आणि म्हणून रंगीत तालीम ते आज गेल्या कालपासून करतायत. म्हणजे जे नाटक चाललंय विरोधी पक्षाचं निवडणूक आयोगाच्या माध्यमातून, तर खरं म्हणजे महाराष्ट्रातील सामान्य जनता खूप हसते. कालची संभ्रम अवस्था, इथली पत्रकार परिषद रद्द करा, मंत्रालयात जा, आज शरद पवार साहेब नाहीत, संजय राऊत साहेब नाहीत, हर्षवर्धन पाटील जे आहेत काँग्रेस प्रदेशात, त्यांनी तर बहिष्कारच टाकला की राज ठाकरे आमच्या सोबत नको, ते त्यांनी दाखवून दिले. मला वाटतं की हे खरंच आहे. एवढा गोंधळलेला विरोधी पक्ष आज महाराष्ट्र पाहते. आणि सर्वात वाईट ह्याच वाटतं की लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला यश मिळालं, त्याच्यानंतर तुम्ही साधी एक तक्रार केली नाही. तुम्हाला काही वाटलं नाही की मतदार याद्यात घोळ आहे, आम्हाला यश मिळालं, आम्ही त्या. आणि मग विधानसभेमध्ये यश मिळाल्यापासून जो पोटसूळ उठला, मला वाटतं की उद्याच्या अपयशाची रंगीत तालीम खऱ्या अर्थाने यांना जनतेच्या मतावर विश्वास राहिला नाही. मला वाटतं आता याच्यावरची जी काही तुमची राजकीय कमेंट होती ती झालेली आहे, त्यामुळे आपण आता मूळ मुद्द्याकडे येऊयात ना. मूळ मुद्दा आहे की जी प्रश्नांची यादी वाचून दाखवलेली आहे, जे विरोधकांनी आज पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित केलेले आहेत, ज्याच्यामध्ये अगदी साधे प्रश्न आहेत. मतदार याद्यांमध्ये घोळ आहेत का? तर ते आहेत, कारण त्याचे पुरावे आपल्याला दिसत आहेत. ते तर तुम्ही नाकारू शकत नाही, कारण त्या मतदार याद्या केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या याद्यांनुसारच ते सगळंच. या मतदार याद्या बाहेरच्या व्यक्तींकडून बदलल्या जातात, इथपर्यंत गंभीर आरोप आहेत. आता या गंभीर आरोपांकडे लक्ष देणार आहोत आपण की तुम्ही त्या निवडणुका जिंकल्यात तेव्हा नाही बोललात, आता बोललात. जर आता आपल्याला परिस्थिती दिसत असेल तर ती परिस्थिती सुधारण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत की नाही? ठीक आहे ना कविताजी, निवडणूक आयोग त्या तक्रारीची दखल घेईल, मतदार याद्या सुधारण्यात बघल. पण जयंतराव सारखे अनुभवी माणसं देखील काय म्हणतात नेते की बाह्य शक्ती ह्याच्यामध्ये काम करते. म्हणजे राजकीय कुणीकूण का होईना रंग द्यायचा. अहो हे तर आम्ही अनेकदा तक्रारी करत होतो ना, मतदार याद्या चुकीच्या आहेत, ते करल. निवडणूक आयोग तो बघल. निवडणूक आयोग स्वायत्त आहे, त्याच्यावर काय नाही. बाह्य शक्ती म्हणजे कोण? मग तुम्ही राजकारणच करता आणि नरेटिव्ह प्रस्थापित करता सत्ताधाऱ्यांच्या विरोधात, हे असं कसं चालन? पण त्यांनी जे उदाहरण देऊन ते म्हटलंय, त्यांचं असं म्हणणं आहे की 3 वाजता एक नाव असतं, ज्या नावाबद्दल तक्रारी असतात, ज्या नावाबद्दल शंका असतात, 6 वाजता मीडियामध्ये बातमी आल्यानंतर ते नाव गायब होतं. एवढं फास्ट होतं कसं? त्याच्यासाठीची प्रक्रिया काय राबवली गेली, याचा संदर्भ देऊन त्यांनी ते विधान केलं होतं. आपल्याला मूळ प्रक्रियेकडे बघावं लागणार आहे की नाही? त्या प्रक्रियेकडे बघितलं. आज जर विरोधक हे म्हणतायत की तुम्ही निवडणुकाच घेऊ नका, एवढी टोकाची भाषा करण्याची वेळ का आली आहे? नाही, आता एक लक्षात घ्या, निवडणुकाच घेऊ नका या मागचं कारण की कोण जिंकणार हे चांगलं माहित. म्हणजे आजपर्यंत हे काय म्हणत होते, निवडणुका घ्यायनात सत्ताधारी. आता निवडणुका लागल्या, होतील नोव्हेंबरमध्ये, डिसेंबरमध्ये निवडणुका होतील. आता मागणी काय करतात? 6 महिने. म्हणजे एवढं भिण्याचं कारण काय?
ती निवडणूक आयोग करील, त्याच्यामध्ये दुरुस्ती करील, तक्रार बघेल, मतदार यादी प्रसिद्ध म्हणजे करील. असं आहे राम त्यावेळेस कुलकर्णीजी, तुम्ही हे तर मान्य करताय की नाही की याद्यांमध्ये घोळ आहे? याद्यामधले घोळ निवडणूक आयोगाचं काम आहे, त्याच्यामध्ये आपण सुधारणा आहेत ना, करणं. घोळ तर आहेत ना, गडबडी नाही, तर घोळ दिसत आहेत असतील ना. तर सुधारणा होतील ना. मग माझा तुम्ही प्रश्न तक्रार असा आहे केली, की सुधारणा जर होईल. याद्यांमध्ये घोळ असतील तर तसेच घोळ असलेल्या याद्या घेऊन आपण निवडणुका करायच्या का? त्या सुधारायला नकोत का? त्यांचा प्रश्न जो आहे, बाह्य शक्ती म्हणजे तुम्ही सत्ताधाऱ्यावर आरोप करता, तुम्हाला हेच माहित नाही मुळात शिष्टमंडळाची अवस्था काय होती. ज्या शिष्टमंडळामध्ये राज्य निवडणूक आयुक्त आणि राज्य निवडणूक अधिकारी ह्याच्यातले रिलेशन माहित नाहीत, ह्याच्यात अधिकार माहित नाहीत, बरं. त्याला शिष्टमंडळ म्हणावं का? किती गोंधळलेलं सगळं. बरं, ठीक आहे. काय हनुमान पवारजी, तुम्हाला निवडणुकांच्या रिझल्टची भीती वाटते? तुम्हाला माहिती आहे तुम्ही हरणार आहात म्हणून हा रडीचा डाव काँग्रेसने खेळायला सुरुवात केली आहे का? महाविकास आघाडीने सुरुवात केली आहे का? आमची लढाई भारतीय जनता पक्षाच्या विरोधात कमी आणि भारतीय जनता पक्षाच्या पिंजऱ्यातला पोपट झालेल्या राज्य निवडणूक आयोग आणि केंद्र निवडणूक आयोगाच्या विरोधात आहे. अगोदर मी केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोगावर आमचे काय आक्षेप आहेत हे सांगतो. राम कुलकर्णी साहेबांच्या आक्षेपाला मी शेवटी उत्तर देईन. पहिला मुद्दा आहे, राज्याच्या लोकल बॉडीच्या इलेक्शन कंडक्ट करणं, त्याच्या मतदार याद्या तयार करणं, मतदार याद्या दुरुस्त करणं आणि पारदर्शक मतदार याद्या प्रसिद्ध करणं संविधानामध्ये 243 कलमामध्ये ही सगळे नियम घालून दिलेले आहेत. त्यामुळे हे कोण चोक्कलिंगम साहेब आहेत ना, आमचे निवडणूक आयुक्त म्हणून आयोगाचे अधिकारी बसलेले, वाघमारे साहेब बसलेले आहेत, त्यांना माझं हात जोडून विनंती आहे की घटनाद्रोही वागू नका, संविधान विरोधी वागू नका. तुम्ही कालपासून असं सांगताय की आमच्याकडे ते अधिकार नाहीयेत, ते केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आहेत. संविधानाचं पुस्तक उघडा घरी जाऊन, चोक्कलिंगम साहेब, वाघमारे साहेब, आणि 243 कलमाची 10-12 पोट कलम आहे ती बघा. मतदार यादी तयार करणं लोकल बॉडीची ही सगळी जबाबदारी, हे सगळं काम संविधानानं राज्य निवडणूक आयोगाला दिलेलं आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोग आमच्या प्रश्नापासून पळ काढू शकत नाही आणि पळाले तर त्यांना आम्हाला उत्तर द्यावं लागेल, जनतेला उत्तर द्यावं लागेल, न्यायालयात उत्तर द्यावं लागेल. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आम्ही कागदावर काही गोष्टी घेऊन गेलो, वेग आरोप केले नाही, एकही राजकीय आरोप आम्ही केला नाही. आम्ही आरोप केले कागदावर. ते कागदावरचे आरोप काय आहेत तर तुम्ही मतदार याद्या, अंतिम मतदार यादी मतदानाच्या अगोदर तुम्ही आम्हाला का नाही दाखवणार, हा प्रश्न भाजपलाही पडायला पाहिजे. रामभाऊ कुलकर्णी यांनाही यादी बघायला भेटली पाहिजे ना ज्याच्यावर मतदान होणार आहे. पण निवडणूक आयोग अंतिम मतदार यादी देणार नाही. एक. दुसरं, ज्या मतदाराबद्दल आम्ही आक्षेप नोंदवलेले आहेत त्या आक्षेपाचं निराकरण जसं राज्य निवडणूक आयोग म्हणते माझ्या हातात नाही, तसंच माझ्या धाराशिवचा निवडणूक निर्णय अधिकारी पण हातवरी करतोय. तसंच पुण्यामधला महानगरपालिकेमधला जो निवडणूक निर्णय अधिकारी बसवला तो पण हातवरी करतोय. कविताजी आणि पॅनलवरच्या सगळ्या मंडळींना माझी हात जोडून विनंती आहे. 93,093 मतदान आहे धाराशिव नगरपंचायतीमध्ये, त्याच्यापैकी 14,000 मतावर आक्षेप आहे. मग लाखभर मताच्या अधिक संख्या आहे, त्याच्यामध्ये जर 13-14,000 लोकांच्या यादीतल्या नावाबद्दल आक्षेप असतील तर ही निवडणूक पारदर्शकपणे होईल का? आणि जी निवडणूक पारदर्शकपणे होणार नाही ती निवडणूक झाली पाहिजे का? तर ती नाही झाली पाहिजे. निवडणुका झाल्या तर पारदर्शक मतदार यादीनं झाल्या पाहिजे. साधा मुद्दा शेवट करतो मी की निवडणुकीच्या अंतिम निवडणुकीची जी मतदार यादी आहे त्याच्यामध्ये तुम्ही लोकांची नावं वगळली, का वगळली आणि कोणाची वगळली हे सांगायला काय अडचण आहे? भारतीय जनता पक्षाने आमच्या सोबत यायला पाहिजे की एखादा मतदार जर यादीमध्ये वगळलाय किंवा 8 नंबर प्रभागामधला मतदार 16 नंबर मध्ये टाकला तर का टाकला? एखाद्या घरामध्ये 4 वॉर्ड मध्ये माणसं तुम्ही टाकली. माझ्या धाराशिव मध्ये एका वॉर्डचं उदाहरण सांगतो. 9,000 मतदान आहे एका वॉर्डमध्ये आणि त्याच्यात शेजारच्या वॉर्डमध्ये फक्त 1600 मतदान आहे. रामभाऊनी उत्तर द्यावं की हा जो बॅलन्स तुम्ही ढासळवताय की एका बाजूला 9,000 मतदान आणि एका बाजूला 1600 मतदान, म्हणजे 4 माणसं 9,000 माणसांनी निवडून द्यायची आणि 1600 माणसांनी दुसरी 4 माणसं निवडून द्यायची. ह्या अशा तांत्रिक गोष्टी आहेत. तांत्रिक गोष्टीवर मेरिटवर बोलूया, लेखी आक्षेपावर बोलूया. भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस साहेब, राहुलजी बोलले, देवेंद्रजी लेख लिहितायत. आम्ही बोललो, शिष्टमंडळ जाऊन भेटलं, देवेंद्रजी बोलतायत. तर भारतीय जनता पक्षाच्या देवेंद्रजी फडणवीस साहेबांना निवडणूक आयोगाचं प्रवक्तेपद लाभ असो. ठीक आहे. तुषार रसाळजी बोला, तुम्ही मगापासून इशारा करताय मला. सर्वात पहिले, भारत ही जगातील सर्वात मोठी डेमोक्रेटिक कंट्री आहे आणि निवडणूक म्हणजे हा देशातला सर्वात मोठा सण हा आपण साजरा केला पाहिजे. पण हा सण साजरा करत असताना आपण एक कायम लक्षात ठेवलं पाहिजे, निवडणूक आयोग जे आहे ती एक स्वायत्त संस्था आहे आणि त्यांनी निपक्ष सगळ्यांकडे बघितलं पाहिजे. पण तुम्ही गेल्या 2016 पासून बघत असाल तर निवडणूक आयोग जे आहेत ना ते आत्ताचे जे सत्ताधारी आहेत ना त्यांच्या घरी घर गाड्यासारखं काम करत आहेत. माझा थेट आरोप आहे
की हे सत्ताधाऱ्यांचे घरगडी आहेत. आता राम कुलकर्णी साहेब इथे बसलेले आहेत. माझ्यापेक्षा कमीत कमी 15 वर्ष राजकारणाचा अनुभव त्यांना जास्त असेल. माझ्यापेक्षा मोठे आहेत. मी त्यांचा मान सन्मान ठीक आहे. करतो. पण त्यांना तुम्ही एक प्रश्न विचारत होता की जर निवडणूक याद्या चुकीच्या असतील तर निवडणूक घेणं योग्य का? आता मगाशी ते बोलत होते की काही दिवसापूर्वी विरोधकच निवडणूक घ्या म्हणून बोलत होते. आम्ही निवडणूक घ्या म्हणून का बोलत होतो? कारण की तुम्ही जो एक्स्ट्रा टाइम मागून घेतला 6 वर्षाचा, 6 वर्षाच्या निवडणुका झाल्या नाही, त्यामध्ये तुम्ही आहे ना या बाकीचे नावं घुसवायची कामं केलेली आहेत. आणि जर हे खरं नसेल, मी काय बोलतो, एकदा स्क्रुटिनी 6 वर्ष तर घालवलेत ना, तर 6 महिने घालवायला अजून तुम्हाला काय? आणि जर 6 महिने घालवायचे असतील, तुम्ही आम्ही सगळे मिळून, तुम्ही जर तुमच्या पराभवाला जर घाबरत असाल तर त्याची स्क्रुटिनी करू नका. तुम्ही जर तुमच्या पराभवाला घाबरत असाल तर तुम्ही इलेक्शन हे व्हीव्हीपॅट जे आहे त्याच्या व्यतिरिक्त घ्यायला तुम्ही लावू नका. तुम्ही आज तुमच्या पराभवाला घाबरत आहात. तुमचा पराभव होऊ नये त्यासाठी तुम्ही खटाटोप केलेला आहे. आणि हा खटाटोप तुमच्या बाजूला बसलेले आहेत अरुण सावंतजी. अरुण सावंतजी, तुम्हालाही मी सांगतो, जर इलेक्शन एकदम पारदर्शक करायचं असेल तर तुम्ही देखील आलं पाहिजे. अन्यथा आम्ही जनतेने आता समजून घेतलेलं आहे की इलेक्शन फक्त आणि फक्त तुम्ही नावापुरतं घेतायत. हे इथे डेमोक्रेसी काही उरलेली नाहीये. सावंत साहेब, ठीक आहे, आपण आता सावंत साहेबांना प्रवीण विचारूयात ना. सावंत साहेब, काय हरकत आहे मग? जर याद्या सदोष आहे तर तुम्ही सुद्धा मान्य करता, याद्यांमधले दोष काय तुम्हाला दिसत नाहीत असं नाहीये, आणि त्या दोषांचं प्रमाण जर इतकं मोठं असेल, विधानसभेच्या निवडणुकांनंतर सुद्धा त्या सुधारल्या गेल्या नसतील, तर मग घेऊयात 6 महिने, करूयात याद्या दुरुस्त आणि जाऊयात निवडणुका. याला पाठिंबा द्यायला काय हरकत आहे सत्ताधाऱ्यांना? कविताजी, निवडणुका म्हणजे काही पोरखेळ नाही बर. की 4-5 लोकांनी त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं की लगेच आपण त्या पुढे ढकलूया. 4-5 लोकांनी सांगितल्या म्हणून आपण ते 4-5 महिने अगोदर घेऊया, तर असं ते होत नाही. खरं खरं दुखणं काय आहे यांचं पहा. अख्खा महाराष्ट्र जाणतोय, मुंबईकर जाणतायत. झालेले काही या विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली सगळे घाबरलेले आहेत. यांच्याकडे नेतृत्वच उरलेलं नाही आणि म्हणून आज ते ज्या पक्षाकडे एकही नगरसेवक नाही, आमदार नाही, खासदार नाही, मंत्री नाही, अशा नेत्याच्या मागे ते आज धावत आहेत. म्हणजे पहा तुम्ही किती दुःखद गोष्ट आहे की राष्ट्रीय पक्ष, अमोलजी पुढचा नंबर तुमचाच आहे. येते मी, त्यांचं होऊ दे, मी येते आज लगेच. मान घालून राज ठाकरे यांचं म्हणणं ऐकत होते. सगळेच पक्षाचे नेते राज ठाकरे यांच्या मागे होते. राज ठाकरे म्हणजे मास्तरासारखे बसले होते. राज ठाकरे हे मास्तराचा रोल अदा करत होते आणि बाकी सारखे सगळे विद्यार्थ्यासारखे माना खाली घालून माना डोलवत होते. मगाशी कोणीतरी म्हणालं की आम्ही अनेक प्रश्न विचारले परंतु उत्तरच देत नव्हते. अहो, ही काही तोंडी परीक्षा नव्हती निवडणूक आयोगाची की तुम्ही प्रश्न विचारा आणि निवडणूक आयोग अरुण सावंतजी कमाल करतात. म्हणजे असं कसं होईल? राजकीय पक्ष आहेत ना ते, त्यांना ते त्याच निवडणूक आयोगाने त्यांना राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली आहे ना. एवढं तर आपण मान्य करतो ना. त्या राजकीय पक्षांच्या मान्यता दिलेले राजकीय पक्ष निवडणूक आयोगाला जर प्रश्न विचारणार असतील तर त्याला काय आपण तोंडी परीक्षा आणि लेखी परीक्षा असं म्हणणार आहोत का? काहीतरी तर त्याला अर्थ असेल की नाही? घटनात्मक गोष्टी आहेत ना या. त्यांच्याकडे आपण काय फक्त राजकीय दृष्टिकोनात बघायचं का? कविताजी, जयंतराव पाटील, ऐका, बोलायला द्या तुम्ही ना. बोलायला देत नसाल, उगीच कोणतरी अडाणी मध्ये मध्ये बडबडणार, मग आम्ही कशासाठी बसलो तिथे? तुम्ही बोला पण बोलताना इतरांचा मान राखा. अरुण सावंतजी, तुम्ही जरूर बोला पण बोलताना इतरांचाही मान राखा. उगाच कुणालाही कोणत्याही शब्दानं संबोधू नका, एवढी माझी तुम्हाला विनंती आहे. तुम्ही सगळे ज्येष्ठ आहात माझ्यापेक्षा. बोला. तुषारजी, त्यांना बोलू देत ना प्लीज. तुषार असतील तर मग आम्ही कशासाठी? तुम्ही नीट बोला, लक्षात ठेवा. मतांची चोरी करता तुम्ही काय शांतपणे शिकवता आम्हाला? अमोल मातेजी, आता मी त्यांना सांगितलेलं पुन्हा तुमच्यासाठी रिपीट करू का? अमोलजी, त्यांचं पूर्ण होऊन तुम्ही काय गप्पा मारता? सूर्यकांतची सवय लागली आहे आणि तुम्ही काय सांगता नव्हतं? अहो, तुम्ही कोणत्या नाकाने बोलताय? तुम्ही चोरटे आहात, लक्षात ठेवा. मतांची चोरी करतात, नगरसेवक चोरताय, पक्ष चोरताय, पक्ष चिन्ह चोरताय. बरं तुषारजी आणि अमोलजी, तुम्ही एकाच बाजूने बाजू मांडताय पण तुमच्या दोघांच्या एकत्र बाजू मांडण्यानं तुमची बाजू काय कुणापर्यंत पोहोचत नाही. आता तुम्ही दोघांनी आधी ठरवून घ्या की तुमच्यापैकी कोण बोलणार आहे. मला एक वाक्य बोलायचंय. डॉक्टर कविताजी, हा, अमोलजी तुमच्याकडे येते आणि अरुण सावंतजी तुमचं एक वाक्य पूर्ण करा, मग येते तुमच्याकडे अमोलजी. बोला. जयंतराव पाटील यांच्यासारखे ज्येष्ठ नेतृत्व, शरद पवार काँग्रेस गटाचे काय म्हणतायत
की हा निवडणूक आयोग निवडणुका इथे राबवत नाही, कोणतरी बाह्य शक्ती म्हणजे काय, परग्रहावरून कोणीतरी वरती बसून हलवतेत काय महाराष्ट्राचं बरं, त्या आणखीन काय शक्ती आहेत ते देशाचं? विचारूया. सांगा अमोलजी, कुठल्या बाह्य शक्ती आहेत सांगू देत. तुषारजी, आता तुम्ही थांबा ना, तुमचं झालंय बोलून, आता त्यांना बोलू देत, अमोलजींना मांडू देत, त्यांच्या पक्षाच्या नेत्यांवर आरोप केलेत ना. बोला अमोलजी. बघा, घटनात्मक आणि कायदेशीर पार्श्वभूमी भारताचा संविधान कलम 324 ही निवडणुकी संबंधी संपूर्ण नियंत्रण, देखरेख आणि दिशा देण्याचे अधिकार हे भारतीय निवडणूक आयोगाला प्रदान झालेले आहेत. त्याचबरोबर मतदार याद्यांमध्ये गंभीर अनियमितता राज्य निवडणूक आयोगाने तातडीने तपासली गेली पाहिजे. दुरुस्ती करून निवडणूक घेण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आपण घेणार आहोत, त्याची संपूर्ण जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाकडे असते. लोकप्रतिनिधीचा कायदा 1950चा रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ऍक्ट 1950 आणि 1951 हे दोन्ही कायदे मतदार नोंदणी, मतदार याद्यांची शुद्धता व निवडणूक प्रक्रिया यांना कायदेशीर चौकट असते. परंतु कलम 221A नुसार प्रत्येक मतदाराचे नाव यादीत असणं ही आयोगाची संविधानिक जबाबदारी आहे. त्याचबरोबर या ठिकाणी नको ते आरोप करतात. आम्ही साधे प्रश्न निवडणूक आयोगाला विचारतोय. आम्ही जेव्हा निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतो तेव्हा यांनी देखील सहभागी व्हायला पाहिजे. बरं, सर्वांच्या मुद्द्यावर द्या उत्तर काही अमोलजी, गरज सर्वांच्या नाहीये. मुद्द्यावर येऊया. सावंत, मला बोलू द्या. सावंत साहेब, तुमचा मी मान आणि सन्मान करतो. तुम्ही ज्येष्ठ आहात, वरिष्ठ आहात, लक्षात घ्या. अमोलजी, तुम्ही ते परत ते आम्हाला नाही घेऊ नका. बोलणार. अमोलजी, ते नाही बोलणार. मी तुम्हाला ग्वाही देते, तुमचं उत्तर होईपर्यंत ते नाही बोलणार. तुम्ही आता सर्व्हरच्या मुद्द्यावर या, जो मुद्दा त्यांनी उपस्थित केलाय. आमचे जे मुद्दे आहेत आम्ही निवडणूक आयोगासमोर काल पण मांडले, आज पण मांडले आणि आम्ही लोकशाही मार्गाने, सनदीश मार्गाने आमचे प्रश्न मांडतो. आमचे प्रश्न म्हणजे जनतेचे प्रश्न आहेत. आपण जर पाहिलं असाल, लोकसभेची निवडणूक जेव्हा झाली त्यानंतर 3 ते 4 महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक झाली. लोकसभेच्या निवडणुकीला 30 ते 32 जागा आमच्या पक्ष महाविकास आघाडीच्या निवडून येतात आणि 3-4 महिन्यामध्ये असा काय चमत्कार होतो, त्या ठिकाणी 237 म्हणजे महायुतीचे आमदार निवडून येतात. हे काय केलंय 3-4 महिन्यामध्ये, असा काय बदल केला? त्यामुळे अनेक आमच्याकडे पुराव्यानिशी प्रत्येक मतदारसंघाच्या नुसार आम्ही सगळी यादी निवडणूक आयोगाकडे काल पण दिली, आज पण दिली, पण त्यांच्याकडे उत्तर द्यायला नाहीये. ते सांगता आमच्या वरिष्ठांकडे. आता मला असं निवडणूक का केंद्रीय वाटतंय तुमच्या आयुक्तांचे पक्षाला की ऐका ना, सर्व्हर ऐका. कुणीतरी बाहेरची व्यक्ती चालवते म्हणून, असं का वाटलं तुम्हाला? आमचा आक्षेपच आहे आणि ते चालवताना दिसलेलं आहे. आपण जर पाहिलं असेल, जयंत पाटील साहेबांनी त्या ठिकाणी सविस्तर सगळी यादी सांगितली. गुप्ता नावाची महिला 3 वाजेपर्यंत मतदार यादीमध्ये नाव होतं. जेव्हा टीव्ही चॅनल दाखवलं गेलं संध्याकाळी 6 वाजता ते नाव गायब केलं. म्हणजे याचा अर्थ निवडणूक आयोग नुसतं नावाला आहे आणि भारतीय जनता पार्टीची ही बट्टीक झालेली आहे. भारतीय जनता पार्टीचे सोशल मीडियाची यंत्रणा संपूर्णपणे ही राबवते, ही चालवते. याचे पासवर्ड देखील भारतीय जनता पार्टीच्या सोशल मीडियाची गँग चालवते आणि ती हाताळते. याच्यावरती आमचा आक्षेप आहे. त्यामुळे नको त्या लोकांच्या बुडाला आग लागायचं काही कारण नाहीये. आमचा हे आरोप चांगले जो शब्द आहे, आहेत. हे चांगले शब्द ऐका, बोललात आपण आता. निवडणूक नाही आमचा अमोल निवडणूक मातेले, आपण आता चांगली तुम्हाला भाषा पण बोलली. विनंती लक्षात करायची ठेवा. तर जेव्हा आपण निवडणूक किमान दर्जा राखूयात ना. आपण बाकीच्या सार्वजनिक लोकांनी प्लॅटफॉर्मवर निवडणूक- बोलतोय. हा, ऐका, जेव्हा निवडणूक आयोगावर आम्ही जेव्हा आक्षेप घेतो तेव्हा यांनी प्रवृत्तीगिरी करायची गरज नाहीये. उलट जेव्हा बाळा नांदगावकर मनसे पक्षाचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी जेव्हा वेळ घेतली तेव्हा भारतीय जनता पार्टीला देखील त्या ठिकाणी बोलवलं होतं. ते का नाही आले? त्यांनी पण यायला पाहिजे होतं ना. बरं. निवडणूक ही स्वायत्त संस्था आहे. नको तेव्हा ते नाक खुपसायची काय गरज आहे यांना? ठीक आहे. आम्ही जेव्हा आरोप करतो किंवा आक्षेप नोंदवतो तेव्हा ते निवडणूक आयोगाने आम्ही बघून घेऊ. तुम्ही का बोलताय? म्हणजे यांना प्रत्येक ठिकाणी मताची चोरी करायची, पक्ष ठीक चोरायचे, आहे. चिन्ह चोरायचे, ठीक आहे. कार्यकर्ते राम पळून कुलकर्णीजी, न्यायचे, नगरसेवक राम चोरायचे, कुलकर्णीजी, आमदार होतं चोरायचे. आमंत्रण भाजपला, पण का भाजपच्या काहीच तक्रारी नाही आहेत का निवडणूक आयोगाबद्दलच्या? भाजपला असं वाटतंय का की निवडणूक आयोगाचं काम अगदी निष्पक्ष, पारदर्शी, व्यवस्थित चाललेलं आहे? काहीच प्रश्न नाहीत तुम्हाला निवडणूक आयोगाबद्दल? किंवा जे प्रश्न विरोधकांनी उपस्थित केलेले आहेत त्यातले कुठलेच प्रश्न तुम्हाला व्हॅलिड वाटत नाहीत? नाही, आमचा एकच प्रश्न आहे अमोलजींना. तुम्ही अशा प्रकारे जणू काही जे आरोप करतात की निवडणूक आयोग भाजपचा बटीक आहे वगैरे, त्याचा अर्थ हे 100% की विरोधकांना स्वायत्त निवडणूक आयोगाची मान्यता मुळात त्यांना ते मान्यच नाही.
त्यांच्या पद्धतीने ते बोलते. मला असं म्हणायचं की निवडणूक आयोग त्याच्या पद्धतीनं ते काम करतच असतं. मतदानाची प्रक्रिया असेल, सदोष मतदानाची सुधारणा असेल, ह्या एक पारंपरिक त्यांची पण ती प्रक्रिया आहे. मला एकच त्यांना विचारायचंय, अमोलजी छातीवर हात ठेवून सांगा, लोकसभेला तुम्हाला 32 जागा मिळाल्या, आम्हाला 232 विधानसभेला मिळाल्या. 32 जागा मिळाल्यानंतर तुम्ही आक्षेप का घेतला ना? बरं ते जाऊ द्या, मला हे म्हणायचंय, आम्ही एक आक्षेप घेतला. लक्षात घ्या, तुमचे खासदार विधानसभेच्या जिथे निवडून निवडणुकीच्या आले अगोदर आमच्या तिथं तुमचा पक्षाचे आक्षेप नेते नाही. अमोलजी, जितेंद्र तुमचे आव्हाड आमदार जिथे साहेबांनी निवडून आले, राज्य तुमचे निवडणूक आयोगाला, खासदार, केंद्रीय निवडणूक एक आयोगाला लोकशाहीमध्ये पत्र तुम्ही कार्यालयामध्ये जनमताचा आधार आम्ही करा. आक्षेप नोंदवले तुम्ही होते. जनमताचा लक्षात घ्या. विश्वासच करत आम्ही नाही. आक्षेप तुम्ही नोंदवले जनमत होते. गमावलेलं आहे आणि म्हणून तुमचा नाही. लोकशाहीमध्ये अरे, जो गळा काढताना तुम्ही लोकशाहीचा लोकांच्या आम्ही मतावर तुमचा बहुमत विश्वास गमावलेलं आहे. नाहीये. तुम्ही चोरी करून सत्तेवर आम्ही लोकसभेला जनमताचा आधार केलाय. एक लोकसभेला मिनिट. हा, जनमताचा ठीक आहे आधार अमोलजी, केलाय. ठीक आहे, तुम्ही उत्तर दिलेलं आहे. राम कुलकर्णीजी तुम्ही सवाल उपस्थित केलाय, बोला. तुषारजी बोला. दिशेने वाटचाल आहे ती आम्ही चालू देणार नाही. एक मिनिट अमोलजी. अमोलजी तुम्ही उत्तर दिलं ना, तुम्ही म्हटलं ना की तुम्ही आक्षेप घेतले. बोला तुषारजी. अमोलजी एकच मिनिट. कुलकर्णी साहेब, ज्या वेळेस लोकसभेचं इलेक्शन झालं, लोकसभेचा निकाल लागला, निकालाच्या आधी देखील अमोलजी आणि मी याच चॅनलवरती होतो, दोघं होतो, तुमचे बीजेपीचे प्रवक्ते देखील होते. आता तुम्हाला सांगू इच्छितो, ज्या वेळेस इलेक्शन झालं आणि त्याच्यामध्ये जो वेळ होता, त्या वेळेमध्ये तुम्ही जास्तीत जास्त बोगस नावं मतदार याद्यांमध्ये चढवायची कामं ही तुमच्याकडनं झाली. कारण की केंद्रात तुमचं सरकार होतं आणि हे केल्यानंतर तुम्ही इलेक्शन लावायला घेतलं. आणि जसं इलेक्शन लागत होतं तसं आमच्या ठाण्यातून आव्हाड साहेब, जितेंद्र आव्हाड साहेब यांनी स्वतः जाऊन सगळीकडे कंप्लेंट केल्या होत्या, पण तुम्ही त्या धुडकावून लावल्या. कारण की तुम्ही नाही, इलेक्शन कमिशननी धुडकावून लावल्या. कारण की इलेक्शन कमिशन हे तुमच्या घरी, बीजेपीच्या घरी धुनी भांडी करायचं काम करतं. हा आमचा थेट आरोप आहे तुमच्यावर. बर, हनुमंत पवारजी, मला वाटतं याच्यावर तुम्हालाही बोलायचं असणारच. काय झालं, मला बोलू द्या ना. नाही अमोलजी थांबा, आता त्यांना बोलू द्या, हनुमंत पवारांना. हा बोला. तुम्ही आमचा आवाज इथे पण दाबताय. कमाल आहे, माझ्यावर काय आरोप करतोय मी? कोण आहे तुमचा आवाज दाबणारी? बाकीचे लोक आम्हाला बोलूनच देत नाही. अहो मी अँकर आहे, सभापती नाही. हनुमंतजी बोला. कविताजी, देशभरामध्ये निवडणूक आयोगावर आम्ही काही प्रश्न उपस्थित केले, त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणूक झाल्यानंतरही आम्ही आक्षेप घेतलेले आहेत. राज्य निवडणूक आयोगाला जर भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रवक्त्यांनी संपर्क साधला आणि लोकसभेनंतर आलेले आक्षेप किती आहेत हे माहिती घेतली तर त्यांना ती माहिती मिळेल. धाराशिव मतदारसंघामध्ये माझ्या लोकसभा निवडणूक झाल्या आणि विधानसभा निवडणूक घोषित व्हायच्या अगोदर आम्ही नकली नंबरवरून बनावट ओळखपत्र दाखवून, आधार कार्ड बोगस दाखवून मतदार नोंदणी केली जाते असं निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून दिलं. त्यानंतर निवडणूक आयोगानं आमच्या सोबत पुढाकार घेऊन चावडी वाचन घेतलं. त्या चावडी वाचन मध्ये 6,500 बोगस मतदान 3, 4, 5 मोबाईल नंबरवरूनच फक्त नोंदवण्याचा प्रयत्न होतो हे कळल्यानंतर FIR दाखल केला. आम्ही नाही दाखल केला, निवडणूक आयोगानं दाखल केला. तो FIR विधानसभा निवडणूक झाली, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या, 8 महिने झालं. त्या FIR वर पोलिसांनी साधी चौकशी पण केलेली नाही. 1, 2, महादेवपुरा विधानसभा मतदारसंघ म्हणून जो आहे, जो बेंगलोर लोकसभा मतदारसंघामध्ये येतो, तिथं आमचा उमेदवार निवडून आलेला आहे. तरी राहुलजींनी त्या मतदारसंघामध्ये 1 लाख मतदार तब्बल कसे बोगस आहे हे मीडियासमोर आणलं. त्याची यादी आम्ही दिली, त्या यादीवर निवडणूक आयोग बोलायला तयार नाही. आळंद मतदारसंघामध्ये गुलबर्गा जिल्ह्यातल्या मृत माणसं जिवंत म्हणून दाखवली गेली आणि जी जिवंत माणसं होती त्यांची नावं वगळली गेली. अशी जिवंत माणसं ज्यांची नावं त्यांच्या परवानगीशिवाय वगळली गेली, ती माणसं राहुलजींनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन लोकांसमोर उभी केली. अजून निवडणूक आयोग बोलायला तयार नाही. ते ज्ञानेश कुमार म्हणून जे आहेत ना, शिरोशाही करतात केंद्रीय निवडणूक आयोग, ते म्हणाले की 7 दिवसात राहुल गांधींनी माफी मागावी किंवा ऍफिडेव्हिट लिहून द्यावं, नाहीतर आम्ही यांना दाखवू म्हणे. काय दाखवणार? 2 महिने झाले बिळात जाऊन लपून बसलेले आहेत. SIR बिहारमध्ये आणलं, आधार कार्ड पुरावा आम्ही मानणार नाही असं निवडणूक आयोगानं सांगितलं. आम्ही विरोध केला, कोर्टामध्ये गेलो, कोर्टानं सांगितलं आधार कार्ड तुम्हाला पुरावा घ्यावा लागेल. आमचा विजय झाला. जी नावं वगळली, 65 लाख नावं वगळली, ती वगळलेल्या नावाची यादी आम्ही दाखवणार नाही अशी आडमुठी भूमिका निवडणूक आयोगाने घेतली. आम्ही विरोध केला, कोर्टानं आदेश दिला नावं दाखवावी लागतील म्हणून. डिजिटल फॉर्मॅटमध्ये तुम्ही मतदार यादी देत नाही, व्हिडिओ फुटेज द्यायचा आदेश दिला,
चंदीगड न्यायालयाने व्हिडिओ फुटेज द्यायचा आदेश दिला, यांनी नियम बदलला आणि व्हिडिओ फुटेज देता येणार नाही असं सांगितलं. निवडणूक आयोग नेमण्यामध्ये तुम्ही सरन्यायाधीशाला काढलो आणि आता पंतप्रधान, त्यांचा एक कॅबिनेट मंत्री आणि विरोधी पक्षनेता तिघाचीच समिती आहे. त्यामुळे निवडणूक आयोग नेमताना पार्शलिटी, डिजिटल फॉर्मॅटमध्ये याद्या द्यायच्या नाही, सीसीटीव्ही फुटेज द्यायचा नियम बदलायचा, बिहारमध्ये SIR मधून 65 लाख मतदार वगळायचे, त्याचीच पुढची कॉपी महाराष्ट्रामध्ये होत होती. राजुरा मतदारसंघ असेल, हिंगणा मतदारसंघ असेल, देवेंद्रजींचा नागपूर मतदारसंघ असेल, माझा तुळजापूर मतदारसंघ असेल, शिर्डी मतदारसंघ असेल, या प्रवक्त्यांना दोघांनाही माझं आवाहन आहे की लेखी निवेदन, लेखी आक्षेप जे निवडणूक आयोगाच्या नियमात आहेत, असे एकट्या धाराशिव मध्ये 1400 अर्ज आहेत. आमचं तोंडी बोलणं ऐकू नका. आमच्या शिष्टमंडळात पवार साहेब होते का राज साहेब होते, दुर्लक्ष करा. पण आम्ही दिलेले लेखी फॉर्मॅट मधल्यावर तर आम्हाला उत्तर मिळालं पाहिजे का नाही? त्याच्यावरही उत्तर देणार नसाल तर नेपाळ सारखी लोक रस्त्यावर उतरून निवडणूक आयोग जाळून टाकतील. ती वेळ येऊ नये या देशात, अशी आमची आता मनातलं बोलले. बरं, ठीक आहे, तुमच्याकडे दोघांकडे येते. प्रवीण पुरो सर, आता प्रश्न इथे गंभीर हा उपस्थित होतो. यातलं राजकारण बाजूला ठेवूयात, त्यातले सत्ताधारी पण बाजूला ठेवूयात, त्यातले विरोधक पण बाजूला ठेवूयात. मुद्दा हा आहे की या देशातले काही पक्ष काही राज्यांमध्ये असं म्हणतात. आता भाजप म्हणते पश्चिम बंगालमध्ये, बिहारमध्ये बोगस मतदार आहे, त्यामुळे भाजपची मतदार याद्यांबद्दल तक्रार आहे. महाराष्ट्रामधल्या, कर्नाटकमधल्या, बिहारमधल्या याद्यांबद्दल काँग्रेस बोलतंय, इतर पक्ष बोलतायत. म्हणजे सगळ्या पक्षांना निवडणुकांसाठी वापरल्या जाणाऱ्या मतदार याद्यांबद्दल आक्षेप आहे. हे अधोरेखित आहे. फक्त कोण कुठल्या राज्यामध्ये आक्षेप घेते इतकीच बाब वेगळी. आता जर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या याद्यांवर देशभरामध्ये आक्षेप घेतले जात असतील, इतक्या मोठ्या प्रमाणावर आक्षेप घेतले जात असतील आणि तरीही या याद्या सुधारण्यासाठी कोणतीही ठोस पावलं उचलली जात नसतील, आता मुद्दा SIRचा सांगितला जाईल पण त्याच्यावर पण आक्षेप घेतले जात आहेत, तर एकूण या प्रक्रियेवरचा जर विश्वास उडाला, ही प्रक्रिया सदोष राहिली, तर मग या प्रक्रियेतनं झालेल्या निवडणुकांवर कसा लोकांचा विश्वास राहणार? अगदी खरं आहे. कारण राहुल गांधींनी देशभरामध्ये मतचोरीचं प्रकरण बाहेर आणल्यानंतर लोकांची जी प्रतिक्रिया बाहेर येत गेली, आपण जर पाहिलं की राहुल गांधींच्या त्या मोहिमेच्या अगोदर लोकांच्या ज्या समाज माध्यमांवर येणाऱ्या प्रतिक्रिया आणि राहुल गांधींनी सोदाहरण सगळं प्रकरण बाहेर काढल्यानंतर ते येणाऱ्या प्रतिक्रिया जर पाहिल्या तर त्या अतिशय गंभीर आहेत. लोकांनी त्याचं खूपच कॉग्निजन्स घेतलेलं आहे, जे राजकीय पक्ष घेत नाहीयेत. खरं म्हणजे मी म्हणून मगापासून सांगतोय, भारतीय जनता पक्षाला ज्या ज्या ठिकाणी जे आक्षेप होते, म्हणजे पश्चिम बंगालमध्ये, केरळमध्ये जे आक्षेप होते, अगदी मणिपूरमध्ये जे आक्षेप होते, तसेच आक्षेप आता महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष करत आहेत. मग तिथे आक्षेप बरोबर असतील आणि महाराष्ट्रामध्ये चुकीचे असतील, तुम्ही हे मानताय की या यादीमध्ये घोळ आहे, यादीमध्ये चुका आहेत, यादीमध्ये प्रचंड असं काहीतरी तफावती आहेत, हे तुम्ही जर मानत असाल तर हा जो दोष आहे हा निवडणूक आयोगाचा हे मान्य करायला पाहिजे सत्ताधारी पक्षाला. हे जर तुम्ही मान्य करत नसाल, तुम्ही काँग्रेस आणि शिवसेना, उद्धव ठाकरेंची शिवसेना, राज ठाकरे सोडून द्या, किंवा शरद पवार आले की राज ठाकरेकडे कशासाठी येणार, हा राजकारणाचा भाग झाला. आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. आम्ही सामान्य मतदार आहोत. आमचा तो अधिकार आहे, तो नैतिक अधिकार दिलाय आम्हाला, संविधानिक अधिकार दिलाय. तो आमचा अधिकार जर बिहारमध्ये जर छिनून घेतला, तसाच जर प्रकार महाराष्ट्रात, आम्ही कोणाचा दाखले कोणाचे द्यायचे? जर महाराष्ट्रामध्ये असा जर प्रकार जर होत असेल तर ते दुर्दैव आहे. म्हणजे पश्चिम बंगालमध्ये तुम्ही ती मागणी करणार कारण तुम्ही तिथे विरोधात आहे, पण इथे विरोधक असतात ते जे मागणी करतात ते तुम्हाला गैर वाटतात. हे कसं काय चालेल? म्हणजे काही ठिकाणी जे असं तुम्ही एक लक्षात घ्या की पुण्याच्या कॉन्टेनमेंट मध्ये 188 नावं एकाच घरातून येतात, जिथे घराचं घर दिसतच नाहीये. हेच घडले कुठे? बिहारमध्ये घडले. म्हणजे हजारो नावं जी आहेत ही बोगस आहेत. जी नावं काढली त्यांची तुम्ही माहिती त्या राजकीय पक्षाला देत नाही. ही जबाबदारी कोणाची? जर निवडणूक आयोगाची जबाबदारी असेल ते मान्य केलं पाहिजे. सत्ताधारी पक्षांनी, सत्ताधारी ज्या गटामध्ये, युतीमध्ये जे आहेत त्यांनी मान्य केलं पाहिजे. तुम्ही काँग्रेस आणि एनसीपी काय बघू नका. ते खरं म्हणजे तुम्ही ह्या निवडणूक आयोगाची जी काही चुकीची नीती आहे ना त्याच्यावर हाणलं पाहिजे. खरं म्हणजे तुमची जबाबदारी आहे. सत्ताधारी पक्ष आम्ही तुम्हाला प्रामाणिकपणे सांगू ना की महाराष्ट्रातल्या सत्ताधारी पक्षाने स्वतःहून जबाबदारी घेतली आणि यांच्याबरोबर गेल्यावर तुम्ही जातच नाही आहात. कोणासाठी करताय? हे तुमच्या स्वतःसाठी करताय का? तुमचा काय अधिकार आहे का? मतं तुमची आहेत का? मतं आमची आहेत सामान्य मतदारांची. तुम्ही त्यांचा कधी विचारच केला नाही की आज आम्ही असं मानतोय की हे महाविकास आघाडीचे लोक जी गेले तर आमच्यासाठी गेले. कारण हे सगळे जे प्रकरण, हे सगळे जे मुद्दे जे आहेत, हे सगळे मुद्दे आमच्याशी निगडीत आहेत.
आमच्या मतांची आणि हे निवड, बरोबर आहे, मूलभूत अधिकार बघा. सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीनं विचार केला पाहिजे ना, कारण ज्या याद्यांबद्दल बोलतोय त्या याद्यांमध्ये नावं काय फक्त नेत्यांची आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची नाही आहेत, त्याच्यामध्ये सर्वसामान्य नेत्यांची नावं राम कुलकर्णी जी आहेत आणि ते सर्वसामान्य माणसांची नावं आहेत. ती सर्वसामान्य माणसं काहीतरी प्रश्न विचारतील की नाही. साधं उदाहरण घेऊयात, उद्या राम कुलकर्णीजी तुमचं नाव जर तुम्हाला मतदार यादीमध्ये शोधायचंय, जर ते डिजिटल फॉर्मॅटमध्येच उपलब्ध नसेल आणि आपल्याला जर कोणी सांगितलं जा आणि तुमचं नाव मॅन्युअली शोधा एवढ्या नावांमधनं, कुणाला शक्य होणार आहे? आणि आजच्या काळामध्ये जिथे मोबाईलमध्ये सगळ्या गोष्टी आहेत तिथे माझं मतदार यादीतलं नाव हे डिजिटल फॉर्मॅटमध्ये का नसावं? काय आक्षेप आहे निवडणूक आयोगाला? डॉक्टर आणि कविताची कविताजी, मी दुसरी तुम्हाला गोष्ट अशी आहे, सांगतो, दुसरी गोष्ट मगापासून एक चर्चा होते हा, की बाहेरची काही शक्ती त्याच्यामध्ये येते का. एक गोष्ट तुम्हाला सांगायला मागतो, देवांग दुबे नावाची गृहस्थ कोणतरी आहे. हा माणूस कोण आहे? हा याची जर तक्रार जर होत असेल तर निवडणूक आयोगाच्याकडे तक्रार जर केली जात असेल सगळ्यात मोठा चोर आणि आहे तक्रार मतचोरी केल्यानंतर करण्यामध्ये. त्याची तुम्ही कॉग्निजन्स घेऊ शकत नसाल. आता हा माणूस जर वेबसाईट चालवत असेल निवडणूक आयोगाची, ते किती गंभीर आहे कविताची. बर बोला आता, म्हणजे काय राम त्याच्या कुलकर्णीजी या संदर्भात देवांग दुबेवर काय सांगायला उत्तर आहे पाहिजे. भाजपचं? आता तर तुम्ही तुमच्यावर फक्त एवढं म्हणत होते की निवडणूक आयोग कुलकर्णी, तुमच्या तुम्ही दाराशी बोला, बांध, कुलकर्णी. आता चेहरे समोर यायला लागलेत. मी तुम्हाला सांगतो, आज बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई नगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतदार याद्या आज जो अनुभव कुलकर्णी आला, साहेब, प्रभाग दवे क्रमांक तुमचा काय 5 दावा आहे मधले, का? मला सांगा ना. तुमच्या ऐका युवा ना, सेनेचा प्रभाग क्रमांक IT 5 मधले संघटनेचा तो 400 समन्वय मतदार आहे. प्रभाग क्रमांक 8 मध्ये त्याची गेले, कंपनी आक्षेप वेबसाईट घेतला, चालवते, दुरुस्त हे झालं. मान्य करा. ऐका, राम ऐका. कुलकर्णी साहेब, द्या. राम कुलकर्णी साहेब, एक विशिष्ट नाव घेतलं गेलंय, त्या नावाचा माणूस तुमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत दिसतोय. कोण आहे हा देवांग दवे? काय यांच्यावर आरोप होत आहेत? कोण आहे हा एक देवांग दवे? लक्षात घ्या. नाही, एकीकडे तुम्ही म्हणता निवडणूक आयोगाच्या मतदार याद्या दुरुस्त झाल्या पाहिजे, यंत्रणा सुधारली पाहिजे, पुन्हा तुम्ही राजकीय बोलतात. मग राजकीय बोलतात तर म्हणजे नाही, पण तो त्याच मुद्द्याशी संबंधित आहे ना राम कुलकर्णीजी. ही जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीवर जे आरोप होत आहेत ते आरोप मतदार याद्यांच्या अनुषंगानं होत आहेत. आहे. निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं काम करेल, मतदार याद्याची दुरुस्ती करेल, मतदार याद्याची दुरुस्ती होईल, निवडणूक आयोग त्यांचं काम करेल. मला वाटतं विरोधक एवढे गोंधळले का? मान्य करा. बरं, थांबा. एक लक्षात घ्या, इथं कविता मॅडम राम कुलकर्णी राज्य किंवा केंद्रीय निवडणूक तुषारजी आणि आयोग अमोलजी, सर्व- तुमच्या बोलण्यामध्ये अहो, ते काही निवडणूक कळत आयोग नाहीये. तुम्ही दोघच फक्त बोलताय आणि ते कुणालाच कळत नाही. माझी विनंती आहे की मी देते ना सगळ्यांना संधी, फक्त तुम्ही शांतपणे जरा ऐकून घेऊयात त्यांचं काय म्हणायचंय, काय त्यांना देवांग दवेबद्दल सांगायचं ऐकून घेऊयात ना. रामजी बोला. कविताजी, त्यांना एकदा फक्त विचारा, याद्या बरोबर आहे का चुकीच्या आहेत? अहो नाही, तुषारजी, जसे मला ज्याप्रमाणे करू द्या ना माझं शिष्टमंडळाची काम, की आता अवस्था ते पण तुम्ही गोंधळलेली करणार आहात. आहे, तशीच इथं टेबलवरती अवस्था गोंधळलेली. यांना ऐकायचंच नाही. मुळात कुणाचा संबंध कुठं लावायचा, कोणी काय. मग उद्या तुम्ही म्हणता हे निवडणूक आयोगाने निवडणुकाच घेतल्या नाहीत, या तर भाजपाने निवडणुका घेतल्यात. मला वाटतं अशा प्रकारे बालिशपणाचं बोलणं असेल लोकशाहीला शोभत नाही. अरे भाजप तुम्ही पण मताचा घेतलंय. राम अधिकार कुलकर्णीजी, आहे. मुद्द्यावर या. तुम्हाला यश मिळालं की कसं काय चालतं मग? राम कुलकर्णीजी मुद्द्यावर या. देवांग दवे कोण आहे ही व्यक्ती? एक लक्षात घ्या, कुणाचाही कुठं संबंध जोडण्यात अर्थ कविता मॅडम नसतो. बरं, एक मग मिनिट ठीक बोलायला आहे. द्या फक्त, एक मिनिट. ठीक आहे, हा बोला. हनुमंतजी मिनिट. बोला. नाही अमोल मातेले बोलतोय, मला बोलायला द्या. नाही अमोलजी येते 2 मिनिटं. आपण हनुमंतजींचं त्यांनी काय फोटो दाखवलाय तो त्यांना सांगू देत काय आहे ते, मग तुमच्याकडे येते. बोला हनुमंतजी. एक मिनिट. आमचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार साहेबांनी आज थेट माध्यमावर नाव घेऊन आरोप केला. देवांग दवे नावाचा व्यक्ती भारतीय जनता युवा मोर्चाचा पदाधिकारी आहे आणि तो निवडणूक आयोगाची सोशल मीडिया हँडलर आहे का, त्याचा याच्याशी संबंध आहे का, तो नावं डिलीट करतोय असा आम्ही आरोप केला. तो देवांग दवे कोण आहे तर नरेंद्र मोदी साहेबांच्या आय सपोर्ट नरेंद्र मोदी नावाची मोहीम चालवणारा सोशल मीडियावरचा पदाधिकारी. देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत चांगले संबंध आहेत. मी जे आता त्यांचं अकाउंट काढलं फेसबुकला, पब्लिक डोमेन मध्ये आहे. मी काय शोधून आणलं आरोप करतो असं नाही. चंद्रशेखर बावनकुळे साहेबांसोबतचे फोटो आहेत, मोदी साहेबांसोबतचे आहेत, फडणवीस साहेबांसोबतचे आहेत. तर हा माणूस सोशल मीडिया अकाउंट निवडणूक आयोगाचे चालवतो. का निवडणूक आयोगानं सांगितलं नाही की तुम्ही खोटे आरोप करताय म्हणून? जाओ वडेट्टीवार साहेबांच्या विरोधात कोर्टामध्ये निवडणूक आयोगानं खोटे आरोप करतायत म्हणून. तुम्ही तसं करत नाही, तुम्ही हे गप बसताय. आमचं साधं म्हणणं होतं ना हो, आम्ही जे नंबर दिले मोबाईल नंबर, तुळजापूर विधानसभेतले 5 मोबाईल नंबर आहेत. 6000 मताची नोंद 5च मोबाईल वरून झाली. पोलिसांकडे FIR आहे. मी काँग्रेस पक्षाचा बोलत नाही याचं गृहीत धरा. राम कुलकर्णी साहेबांना आणि शिवसेनेच्या प्रवक्त्यांना माझी विनंती आहे की धाराशिवच्या पोलिसांना विचारा की 5 मोबाईल नंबरवरून 6500 मताचा जो FIR नोंदवलेला आहे, 8 महिने झालं का चौकशी होत नाही? कोण आहे गृहमंत्री? कोणाकडे आहे सत्ता?
तुमची जबाबदारी नाही निवडणुका पारदर्शक ठेवायची. इथं नेपाळ नाही झाला पाहिजे ही पाहण्याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांची जास्त आहे विरोधकांपेक्षा. बरोबर, ठीक आहे. चला अमोलजी बोला आता. नेपाळवर आले. अमोलजी बोला. हे पहा मॅडम, एका आमदाराने 20,000 मतं बाहेरून आणली असं खुले आम राज्याच्या उपमुख्यमंत्री समोर, हजारो नागरिकांच्या समोर त्यांनी हे कबूल केलेले हे भ्रष्ट आचरण आहे. त्यामुळे रिप्रेझेंटेशन ऑफ ऍक्ट 1951 कलम 123(7) नुसार त्यांना शिक्षा झाली पाहिजे. आयोगाने सुमोटो दखल घेऊन त्याच्यावर कारवाई केली गेली पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी दवे नावाची व्यक्ती भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचा समन्वयक आहे. त्यांनी देखील या ठिकाणी अत्यंत चुकीची घटना केलेली आहे. त्याच्यावर देखील फॉरेन्सिक चिटिंगचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. ही तुमची मागणी आहे. चला वेळ संपल्या, पण तुषारजींना पण वेळ दिला पाहिजे. तुषारजी बोला. केली गेली पाहिजे, ठीक पण आहे, ती तुषारजी होत बोला. नाही. भारतीय जनता पार्टी जसं काय निवडणूक आयोग आपलंच आहे अशा ठीक आहे. पद्धतीचा वापर आता करते. अमोलजी आपण आणि त्या तुमचा मुद्दा कळलाय. तुषारजी बोला. चला पाडल्याशिवाय राहणार नाही. आज अमोलजी प्लीज त्यांना बोलू देत ना, आता वेळ संपली. तुषारजी बोला. राजकीय पक्ष तुषारजी तुम्ही बोलायला सुरुवात करा. अमोलजी 2 मिनिटं. अमोलजी 2 मिनिटं. अमोलजी 2 मिनिटं. हा बोला बोला. हा कविता मॅडम, कसं आहे, तुम्ही एक 2-4 महिन्यापूर्वी एक ऍड पाहिली असेल की 1 कोटी सदस्य नोंदणी, 2 कोटी सदस्य नोंदणी. आता यांच्याकडे जर सदस्य नोंदणी 1 कोटी आणि 2 कोटी होते, तर यांच्याकडे नेते, यांच्यातनं नेते निर्माण करता येत नाही का? यांना दुसऱ्यांची मुलं मांडीवर का घ्यावी लागतात? कुठला मुद्दा काढताय? तुषार रसाळजी, चर्चा काय चाललंय? तुम्ही कुठे चालला? ठीक आहे, चला अरुण सावंतजी बोला, तुमचा शेवटचा मुद्दा. मॅडम तेच सांगतो तुम्हाला, मत चोरी पण हे अशीच करतात. यांनी ज्या याद्या बनवल्यात ऑब्जेक्शन मध्येच कन्फ्युजन येते, बाकी काही नाही. अरुणजी बोला. चला मला एवढंच सांगायचंय आता, सगळी चर्चा ऐकल्यानंतर, आणि महाराष्ट्राला सुद्धा इच्छा आहे, महाराष्ट्राच्या वतीनेच मी बोलतोय, असं समजा की या तीनही पक्षांनी म्हणजे उबाटा शिवसेना, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस ना तीनही पक्षाचा प्रमुख नेता म्हणून घोषित करावे. कारण यांच्याकडे बोलायला आणि नेतृत्व करायला कोणी उरलं नाहीये. मग आम्ही राज ठाकरे यांच्याशीच बोलू, जे काय असेल ते. त्यांना राज ठाकरेंचं नेतृत्व घेऊ देत, शरद पवारांचं घेऊ देत, उद्धव ठाकरेंचं घेऊ देत, ते घेऊ देत. त्यांना कुणाचं नेतृत्व घ्यायचं आहे ते प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर द्या की निवडणूक आयोग हा उत्तर जी देतोय ती गोलमोल उत्तरं नाहीयेत का? निवडणूक आयोगाला जे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं निवडणूक आयोगानं द्यायला नकोत का? याच्यावर बोलूयात ना आपण. राजकीय पक्ष तुमचा पण आहे, तुम्हाला नाहीयेत का याच्याबद्दलचे प्रश्न? बोला ना तुम्ही. ऐका कविताजी, ज्या समस्या आज विरोधकांनी मांडल्या, या समस्या स्वातंत्र्यापासून आहेत का? आज नाही निर्माण झालेत. सोडवावे लागतील ना कधीतरी. त्या आहेत म्हणजे काय तशाच ठेवायच्यात का? फोटोमध्ये स्त्री पुरुष हे केव्हापासून सुरू आहे? आता आजची गोष्ट नाही, गेल्या 5-10 वर्षांचे. कमाल आहे अरुण सावंतजी, असं एक्सप्लेनेशन असेल तर मग कमाल आहे. मग काय अपेक्षाच काय करायच्या? स्वातंत्र्यापासून जर हे आहे आणि असंच ठेवायचं असेल तर मग काय अशाच निवडणुका घेत राहायचंय? म्हणजे एकीकडे तुम्ही हे मान्य करताय की निवडणुकांसाठी ज्या मतदार याद्या वापरल्या जातात त्या सदोष आहेत, त्याच्यातले दोष तुम्हाला मान्य आहेत, पण ते दोष काढण्यासाठी काय करायला हवं हे तुम्हाला काहीच मान्य नाही. तुम्ही म्हणते स्वातंत्र्यापासूनचे. मग स्वातंत्र्यापासूनचे जे चुका झालेल्या असतील त्या का आपण कंटिन्यू करणार आहोत का भारत 100 वर्षाचा होईपर्यंत? कविताजी, एकट्या मुंबईमध्ये 98 लाख मतदार आहेत. हे 98 लोक काम सावंत मतदार नोंदणी करताना माणसं आपण कामाला लावलीत, यंत्र सावंत साहेब तुमचेही मतदार हे ऐकतायत, एवढं फक्त लक्षात ठेवा. कारण ही उत्तरं नाही असू शकत. 2025 मध्ये आहोत आपण. प्रचंड डिजिटल झालेलं आहे जग. ज्या जेनजीकडे तुम्ही आज मतं मागणार आहात ना, ती जेनजी या एका मोबाईलच्या क्लिकवर दुनिया हातात ठेवते. त्यांना सगळं हातात हवं असतं. त्यांच्या हातात जर आपण मॅन्युअल याद्या देण्याचं बोलायला लागलो आणि त्यांना सांगितलं 1000 नावांमधनं तुमचं नाव शोधून काढा, ते तुमच्याकडे काय नजरेने बघतील
याचा जरा विचार करा. आपण कुठल्या जगामध्ये आहोत, आपण कोणत्या जनरेशनला जातोय पुढे, याचा विचार व्हायला हवा आता. आणि तो विचार फक्त राजकीय पक्षांनी नाही तर त्या प्रशासनाने पण करायला हवा, निवडणूक आयोगाने पण करायला हवा. इतके साधे प्रश्न जर आता निवडणूक आयोगाला विचारावे लागत असतील की तुम्ही सीसीटीव्ही फुटेज गोळा केलं पण ते देत नाहीयेत, तुम्ही मतदारांची माहिती गोळा करता पण ती देत नाहीयेत, तुम्ही मतदारांच्या याद्या तयार करता पण त्या तुम्ही डिजिटल फॉर्मॅटमध्ये देणार, तुम्ही फक्त प्रिंटर्स देणार, कसं चालणार हे जर चालणार नसेल तर निवडणूक आयोगानं उत्तरदायी असलं पाहिजे. आणि उत्तरदायी काय फक्त विरोधकांना नाही, ते सत्ताधाऱ्यांना पण असलं पाहिजे. साधे प्रश्न आहेत, इतक्या साध्या प्रश्नांची उत्तरं जर मिळत नसतील तर निवडणूक या प्रक्रियेशी संबंधित हे प्रश्न आहेत, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. कारण ज्या लोकशाहीमध्ये आपण सगळेजण राहतो, ज्या लोकशाहीला आपण जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणतो, त्या लोकशाहीचा आत्मा या निवडणुका आहेत. जर या आत्म्यावर आपण घाला घालणार असू तर उद्या कुठल्या तोंडाने ही निवडणूक आणि लोकशाही आपण जिवंत ठेवणार आहोत. ती ठेवायची असेल तर या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. विरोधकांना भले ही उत्तरं देऊ नका, पण या प्रश्नांमुळे लोकांच्या मनात जे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्यांची उत्तरं तर द्यावी लागतील. आणि निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे आणि त्या घटनात्मक संस्थेचं हे घटनात्मक कर्तव्य आहे की त्यांनी लोकांच्या मनातली उत्तरं, प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत. कारण त्यांचं अल्टिमेट उत्तरदायित्व हे लोकांप्रती आहे, घटनेप्रती आहे. ते जर ते चुकत असतील तर प्रश्न सगळ्यांनी विचारले पाहिजेत. आज फक्त विरोधक ते प्रश्न विचारतात म्हणून जर राजकारण केलं तर कदाचित उद्या आज राजकारण करणाऱ्यांची बाजू त्या साईडला असेल, त्यावेळेस आपण काय उत्तरं देणार आहोत याचाही विचार व्हायला पाहिजे. प्रश्न महत्त्वाचे आहेत, प्रश्न गंभीर आहेत. फक्त स्थानिक स्वराज्य संस्था इतकाच मुद्दा नाहीये, आपल्याला याच्याकडे प्रक्रिया म्हणून बघावं लागेल, लोकशाहीचा आत्मा म्हणून बघावं लागेल. आपण सगळेजण त्याच अनुषंगाने याच्याकडे बघाल आणि राजकारण या संकुचित दृष्टीतनं पाहणार नाही एवढी अपेक्षा आज करूयात. सगळेजण चर्चेमध्ये सहभागी झालात, सगळ्यांचे मनापासून आभार. आणि लक्षवेधीमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.